हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. तर आज आहे ना मी चकल्या बनवण्यासाठी घेतल्या होत्या, कारण बरेच दिवस झाले तसे मी आहे ना चकलीचं प्रेमिक्स बनवून ठेवलेलं होतं. आणि सध्या बाहेर पावसाचं वातावरण असल्यामुळे असं कुरकुरीत खायला तर आवडतंच. त्यामुळे ना मी आज चकली बनवायला घेतली. चला तर मग आपण चकली बनवूया. आणि मी कशी बनवते हे मी तुम्हाला सांगते. अगोदर आहे ना मी कढई ठेवली. कढईमध्ये 3 ग्लास पाणी घेतलं आणि पीठ मी आहे ना अंदाजेच घेतलं आणि पाणी पण अंदाजेच घेतलं. आणि जेव्हा जेव्हा मी चकली बनवते ना तर मी अशीच बनवते. चकली बनवत असताना मी ना ज्या कढईमध्ये पाणी ठेवलं आहे त्याच कढईमध्ये मी मीठ, लाल तिखट, हळद आणि पांढरे तीळ हे टाकून घेतले आणि पाण्याला छान उकळी येऊ दिली. पाणी छान उकळल्याच्या नंतर आहे ना, आणि हो त्याच्यामध्ये तेल पण घातलं होतं मी. आणि त्याच्यामध्ये मग मी जो पीठ आहे ना ते पीठ त्याच्यामध्ये उकळी आल्यावर घातलं. हे पिठामध्ये ना ज्यावेळेस आपण भाजणी बनवतो त्यावेळेसच मी धने आणि जिरे घातलेले होते. त्यामुळं पिठामध्ये ना एकदम छान वास येतो पिठाचा आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तर मी इथं आहे ना पाण्याला छान उकळी येऊ दिली. मग नंतर त्याच्यामध्ये ना पीठ घालून छान असं या पाण्यामध्ये आहे ना छान पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं. आणि एकदम आहे ना हे पीठ आहे ना हलकं होतं, असं एकदम फुलतं. आणि कारण याच्यामध्ये तांदूळ आणि डाळी वगैरे असतात त्यामुळे आहे ना हे मस्त एकदम हलकं हलकं लागतं हाताला. जसं आपण गव्हाचं पीठ भिजवतो ना, गव्हाचं पीठ कसं जड असतं तसं हे लागत नाही. एकदम हलकं आणि भुसभुशीत झाल्यासारखं वाटतं. थोडा वेळ आहे ना याला असं झाकून ठेवायचं कढईमध्येच. आणि थोडं थंड झालं की मग हाताने हळूहळू याला मळून घ्यायचं. आणि गॅस बंद करून थोडा वेळ मी असंच ठेवून दिलं. आणि थोड्या वेळाने नंतर परत आहे ना याला ढवळून घेतलं, खालीवर केलं. मग हे ना मी एका परातीमध्ये काढून घेतलं आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आहे ना हाताने छान गोळा मळून घेतला. आणि हे ना एकदम असं हाताला पण लगेच जाणवतं की खूप असं भुसभुशीत झाल्यासारखं दिसतं आणि लागतं पण हाताला, असं फील होतं आपल्याला त्याच्यामुळं. आणि खूप गरम होतं ना तर थोडा हाताला चटके बसत होते. तरी पण हळूहळू मी त्याला मळून घेतलं पूर्ण. आणि छान असं मळून झाल्याच्या नंतर आहे ना मी लगेच कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. आणि लगेच चकलीच्या साच्याला आपण आहे ना आतमधून पूर्ण तेल लावून घेतलं. चकलीचा साचा साईडला धुवून ठेवलेला होता ना, त्या साच्याला मी तेल वगैरे लावून घेतलं. जेव्हा आपण चकली बनवतो ना ते चकलीचं जे पीठ आहे ना ते आतमध्ये साच्याला चिकटणार नाही आणि चकली एकदम छान होईल. आणि ही चकली आहे ना केल्याच्या नंतर, तळल्याच्या नंतरही एकदम छान कुरकुरीत होते. आणि डब्यामध्ये जेव्हा आपण चकली भरून ठेवतो ना तर त्याच्या तळाला तेलही अजिबात साचत नाही. आणि जोपर्यंत चकली आहे ना तोपर्यंत ती तशीच खुशखुशीत राहते, अशी मऊ पडत नाही. कारण तळायला पण त्याला एकदम हाय फ्लेमवर नाही तळायचं. चकली तळत असताना आहे ना त्याला मीडियम आणि हाय असं दोन्ही करून तळायचं. कारण ज्यावेळेस आपण जास्त गरम तेलामध्ये चकली टाकतो ना तर ती फक्त वरच्या बाजूने लाल होते आणि आतमधून तशीच कच्ची राहते. आणि ती कच्ची राहिल्यामुळं काय होतं, थोडे 1-2 तासांनी लगेच ती मऊ पडते. आणि ना हा जो साचा आहे ना या साच्याने एकदम सोपं जातं चकली बनवण्यासाठी. चकली किंवा तुम्ही शेव पण जरी बनवत असाल ना तरी हा साचा एकदम सोपा आहे आणि धरायला पण हातामध्ये खूप कम्फर्टेबल आहे. कारण एकाच हाताने आपण आहे ना फटाफट चकल्या पाडून घेऊ शकतो आणि एका हाताने त्याला गोल गोल बनवू शकतो. कारण आहे ना दुसरा जो साचा असतो ना दोन्ही हाताने दाबायचा, त्या साच्याने आहे ना खूप जड जातं चकली बनवण्यासाठी. हे बघा किती सुंदर सगळी चकली बनवून झालेली आहे. आणि माझी चकली बनवून झाली त्याच्यानंतर आहे ना मी डोनट ट्राय करत होते. म्हटलं चला आपण थोडेसे आहे ना पहिल्यांदाच ट्राय करून बघूया की कसे बनतात. तर मी इथे 1 वाटी मैदा घेतला आणि अर्धी वाटी पिठी साखर आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर असं टाकलं. नंतर मी त्याच्यामध्ये आहे ना पीठ भिजवण्यासाठी दह्याचा वापर केला. दही टाकलं आणि छान पीठ भिजण्यासाठी आहे ना अर्धा तास तसंच झाकून ठेवलं.
जेणेकरून ते छान फुगन. आणि डोनट आहे ना आतल्या बाजूने एकदम असे जाळीदार मऊ लुसलुशीत असतात आणि बाहेरच्या बाजूने थोडे असे क्रिस्पी असतात. तर मी फर्स्ट टाईमच ही रेसिपी ट्राय करत होते, म्हटलं बघू जमते का आपल्याला. तर मी इथे आहे ना छान असं पीठ भिजवून घेतलं आणि पिठामध्ये पाणी वगैरे दुसरं काहीच घातलं नाही, दह्यामध्येच छान असं हलक्या हलक्या हाताने भिजवून घेतलं. आणि ना अर्ध्या तासासाठी पीठ आहे ना असं झाकून ठेवलं आणि थोडंसं हाताला तेल लावलं. नंतर थोडंसं त्याला मऊ मऊ करून घेतलं. आता आहे ना एवढं सगळं करून खूप थकल्यासारखं वाटत होतं, तर म्हटलं पीठ भिजते ना तोपर्यंत मस्त चहा घेऊ थोडासा. मग नंतर मी चहा ठेवला आणि चहा घेतला. तोपर्यंत पीठही छान भिजलं होतं आणि पीठ आहे ना छान भिजलं. मग मी त्याला थोडंसं हलक्या हाताने परत एकदा मळून घेतलं आणि आहे ना थोडंसं त्याच्यावर आहे ना कोरडं पीठ टाकून कोरड्या पिठाने छान थोडंसं असं हलक्या हातानेच मळायचं. याला खूप आहे ना असा दाब द्यायचा नाही, त्याच्यावरती हलक्या हाताने छान असं मऊ मऊ मळून घ्यायचं. मळून झाल्याच्यानंतर आहे ना थोडंसं पिठाने लाटताना कोरडं पीठ पोळपाटावर घालायचं आणि छान लाटून घ्यायचं. लाटत असताना आहे ना खूप अशी जाडही नाही आणि खूप अशी पतली नाही, असं थोडं मीडियम साईजची पोळी लाटायची. आणि आहे ना तुम्हाला जर मोठे डोनट्स हवे असतील तर तुम्ही पुरीप्रमाणे एक एक करून लाटा. जर तुम्ही थोडे छोटे बनवत असाल ना तर एकच मोठी पोळी बनवायची आणि त्याच्यामध्ये त्याच्या आकाराच्या साईजचं डबा किंवा ग्लास कशाने तुम्ही ते कापून घेऊ शकता. इथं तर मी आहे ना छोटेच बनवले होते, कारण कढईमध्ये तेल पण मी थोडंसंच ठेवलं होतं, त्यामुळे मी आहे ना छोटेच बनवले आणि छान झाले. आणि ना अशा पद्धतीने मी छोट्या डब्याच्या साहाय्याने ना त्याला मस्त गोल कापून घेतलं डब्याच्या आकाराचे. आणि मधले जे दिसते ना तर ते मी जे आपलं विस्कर असतं ना, विस्करची मागची बाजू असते त्याने मध्ये गोल केलं आणि छान झाले असे मंद. आणि ना ते तळत असताना खूप गरम तेल नाही करायचं, थोडंसं हलकं गरम पाहिजे तेल, कारण की खूप गरम तेलामध्ये जर तळलं ना तर ते पटकन वरच्या बाजूने लाल होतात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात. त्यामुळे ना एकदम स्लो गॅसवर हळूहळू तळून घ्यायचे, जेणेकरून आहे ना एकदम मस्त फुगतात ते आणि मध्ये पण एकदम ब्रेडसारखी जाळी तयार होते आणि खायला पण छान लागतात. जसे आपण विकतचे डोनट आणतो ना तशा पद्धतीचेच हे लागतात. आणि हे ना आजचे मी बनवून घेतले, छान झाले होते डोनट. आणि त्याला थोडंसं वरून चॉकलेटचं कोटिंग करून आहे ना थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिलं. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.